नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। एमपीसी स्किल टेस्टसाठी कोणता कीबोर्ड वापरावा, हा कीबोर्ड कुठे आणि किती किमतीला मिळेल, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नॉर्मल कीबोर्ड म्हणजे आपल्या पीसीला जो कीबोर्ड असतो तो अशा प्रकारचा कीबोर्ड असतो। खूप ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा कीबोर्ड दिसेल आपल्या डेस्कटॉपला किंवा आपल्या पीसीला किंवा कोणी लॅपटॉपला, की इवन तुम्ही एखाद्या शॉपमध्ये जर गेलात तर तुम्हाला अशाच प्रकारचा कीबोर्ड दिला जातो जो थोडाशा कमी किमतीत असतो, किंवा असेंबल्ड कम्प्युटर जे असतात मोस्टली त्या कम्प्युटर्सला अशा प्रकारचा कीबोर्ड वापरला जातो। पण काही ठिकाणी काही कम्प्युटर्सला अशा प्रकारचा पण कीबोर्ड असतो जे ब्रँडेड कम्प्युटर्स आहेत, जसं डेल आहे, लिनोवा आहे, एसर आहे, असे अनेक प्रकारचे जे ब्रँड आहेत त्या ब्रँडेड कम्प्युटरचा कीबोर्ड तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल। तर मित्रांनो, आपल्याला एमपीसीच्या स्किल टेस्टसाठी कोणता कीबोर्ड वापरायचा आहे आणि या दोन कीबोर्डमध्ये फरक काय ते आपण बघूया। आपल्यासमोर दोन कीबोर्ड आहे, जो नॉर्मल आपण यूज करतो, आणि एक लिनोवाचा ब्रँडेड कीबोर्ड आहे। तर दोन कीबोर्डमध्ये काय फरक आहे, जर एंटरचं जे बटन आहे ते नॉर्मल कीबोर्डला एल शेपमध्ये आहे, जबकि ब्रँडेड कीबोर्डमध्ये ते स्क्वेअरमध्ये आहेत, म्हणजे स्ट्रेट आहेत। मित्रांनो, त्याच्या बाजूचे जे बटन दिसतात तुम्हाला स्लॅशचं बटन, ते स्लॅशचं बटन नॉर्मल कीबोर्डमध्ये वरती आहे, ते तुम्हाला बॅकस्पेसच्या खाली आलेलं दिसेल, आणि बॅकस्पेसचं जे बटन छोटं आहे त्याला थोडं मोठं केलेलं असेल। म्हणजे 1 ते 2 बटनाचा आपल्याला इथं डिफरन्स जाणवेल, जो नॉर्मल कीबोर्ड आणि ब्रँडेड कीबोर्डमध्ये। आता एमपीसीची जी स्किल टेस्ट होते ती TCS कंपनी घेते, आणि या TCS कंपनीमध्ये जे सगळे कीबोर्ड वापरले जातात ते मोस्टली लिनोवाचे असतात, किंवा जे ब्रँडेड कम्प्युटर असतात मोस्टली त्याचे जे कीबोर्ड्स आहेत ते स्ट्रेट बटनाचे आहेत। तर तुम्ही जर खूप ठिकाणी बघितलं असेल, लोकांचे यूट्यूबचे व्हिडिओ जरी बघितलं असेल, तर खूप लोकांनी तुम्हाला असंच सांगितलेलं आहे का लिनोवाचा कीबोर्ड तुम्ही यूज करा, ज्याचं बटन एंटरचं बटन हे स्ट्रेट आहे। तर आपल्यालाही लिनोवाचाच कीबोर्ड वापरायचा आहे प्रॅक्टिससाठी। जर आपल्याकडे नॉर्मल कीबोर्ड असेल, प्रॅक्टिस करत असेल तर करा, पण समजा शक्य असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिसला जातात, ज्या क्लासेसमध्ये प्रॅक्टिसला जातात, तिथं तुम्ही मोस्टली त्यांना विनंती करा का आम्हाला स्ट्रेट एंटरवाला बटनाचा जो कीबोर्ड आहे तोच द्या, त्याच्यावरतीच प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला स्किल टेस्ट देताना कोणत्या प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही, किंवा तुम्हाला त्याच्यावरती प्रॅक्टिस झालेली असेल। किंवा तुम्ही आता कीबोर्ड घेणार असेल किंवा घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी अशाच प्रकारचा कीबोर्ड घ्या ज्याचं एंटरचं बटन हे स्ट्रेट आहे। होऊ शकतं तो लिनोवाचा असेल किंवा वेगळ्या कंपनीचा असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। दुसरी गोष्ट मित्रांनो, कीबोर्डमध्ये नमलॉक आपल्याला वापरायचा नाही। एका बाजूला जो नमपॅड आपल्याला दिसतो त्याचा उपयोग आपल्याला करायचा नाही स्किल टेस्टमध्ये। आपल्याला जे नंबर्स जर पॅसेजमध्ये येत असेल तर त्यासाठी आपल्याला कॅरेक्टरच्या वरती जे नंबर्सची लाईन्स असते त्या लाईनचा उपयोग आपल्याला करायचा आहे कीबोर्डवरील। मित्रांनो, हा कीबोर्ड तुम्हाला कुठे मिळेल आणि किती किमतीला मिळेल? मित्रांनो, हा कीबोर्ड नवीन जर घ्यायला गेला तर तुम्हाला खूप महाग मिळेल, 1000 रुपयापासून तर 2000 रुपयापर्यंत पण तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल। काही विद्यार्थ्यांना शक्य असेल तर त्यांनी जरूर तो नवीन कीबोर्ड घ्यावा, पण काही विद्यार्थ्यांना शक्य नसेल, प्रॅक्टिसपुरता आपल्याला जर कीबोर्ड विकत घ्यायचा असेल तर अगदी स्वस्तात आणि मस्तात आपल्याला कीबोर्डसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर हा कीबोर्ड मुंबईच्या लोकेशनला तुम्हाला अगदी 200, 250 रुपयापासून तर 250-300 रुपयापर्यंत हा कीबोर्ड मिळू शकेल। नॉर्मली पर्सन आहेत कीबोर्ड देणारा, त्याला मी सांगितलेलं आहे की तुम्ही स्वस्तातले स्वस्तात द्या। होऊ शकतं त्याच्याकडे जर कीबोर्ड अवेलेबल असेल जास्त प्रमाणात तर तुम्हाला स्वस्त येईल, पण कधी कधी काय होतं का याची जी मागणी अचानक वाढली त्यामुळे कधी कधी हा कीबोर्ड लवकर मिळत नाही। पण ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल, जे मुंबईच्या आजूबाजूला राहतात किंवा जे विद्यार्थी बाहेरचे पण मुंबईवरून कोणी येणार असेल तर अशा वेळेस तुम्ही हा कीबोर्ड मुंबईवरून मागवू शकता, तो बी अगदी स्वस्तामध्ये। त्यासाठी मी तुम्हाला लोकेशन दिलेलं आहे, मुंबईला आहेत, आणि मोबाईल नंबर दिलेला आहे त्या पर्सनचा ज्याच्याकडनं हा कीबोर्ड मिळेल। मित्रांनो, हा कीबोर्ड आहे ना, हा देणारा हा स्क्रॅपवाला आहे, याच्याकडे ही स्क्रॅप मोस्टली कम्प्युटरचे विकत घेतात, त्याच्यामुळे यांच्याकडे अशा प्रकारचे कीबोर्ड असतात जे टेस्टेड असतात
किंवा तुम्हाला ते टेस्ट करून देतील किंवा तुम्हाला त्याची वॉरंटी पण देतील काही दिवस. त्याच्यामुळे स्वस्तात आणि मस्त तुमचं काम होईल. स्किल टेस्टसाठी 2, 2.5, 3 महिने, 5 महिने, 6 महिने किंवा होऊ शकते कितीही दिवस तुम्ही वापरू शकतात. त्याच्यामुळे हा यूज केलेले कीबोर्ड हे नवीन नाही आहे म्हणून याची किंमत कमी आहे. जर अशा विद्यार्थ्यांना पैशाचा प्रॉब्लेम असेल आणि स्वस्तात कीबोर्ड घ्यायचा असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. मित्रांनो, फोन केल्यानंतर त्याच्याशी व्यवस्थित सगळं बोलून घ्या, विचारपूस करून घ्या त्याच्याशी आणि शक्य झाल्यास तर मलाही मेसेज टाका की सर मी कीबोर्ड घेतो, म्हणजे मलाही मी त्याला सांगू शकेल का चांगला कीबोर्ड दे एखादा. किंवा तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवरती पूर्ण रिस्कवरती कीबोर्ड घेऊ शकता. हा कोणत्या दुकानाचा नंबर नाही आहे, हा स्क्रॅपवाल्याचा नंबर आहे, पण याच्याकडे सगळ्या प्रकारचे कम्प्युटर स्क्रॅप असतं. याच्याकडे लॅपटॉप्स पण अवेलेबल्स आहे, काही कम्प्युटर्स पण अवेलेबल आहे, पण ते सगळे सेकंड हँडमध्ये न्यू नाही. तुम्हाला स्वस्तात लॅपटॉप किंवा कम्प्युटर्स याच्याकडनं मिळू शकेल, पण सध्या आपल्याला त्याची गरज नाही आहे. शक्य असेल तर ठीक आहे, नसेल तर कीबोर्डसाठी आपण याला कॉल करू शकता. मित्रांनो, ह्या माणसाचा बिझनेस वाढवण्यासाठी हा नंबर मी तर शेअर करत नाही, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना कमी पैशामध्ये कीबोर्ड मिळावा ह्यासाठी ह्या माणसाचा नंबर शेअर करतो. त्यामुळं तुम्ही सौजन्याशी त्याच्याशी बोला. त्याच्याकडे अवेलेबल असेल तर नक्की देईल, नसेल तर तो नाही म्हणून सांगेल. कारण अचानक मार्केटमध्ये लिनोवा कीबोर्डची खूप मागणी वाढलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही कॉल करा, शक्य असेल तर तो तुम्हाला कीबोर्ड देईल. तो जर तुम्ही मुंबईमध्ये असाल, मुंबईच्या आजूबाजूला असाल तर तो कीबोर्ड तुम्हाला घ्यायला जावा लागेल किंवा तो आणूनही देऊ शकेल. जर जास्त कीबोर्ड असेल, तुमचा ग्रुप असेल तर. मला एवढंच सांगायचं आहे, फक्त मी नंबर याच्यासाठी शेअर केला का आपला फायदा करून घ्या, त्यासाठी नंबर शेअर केलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला काही डाऊट्स असेल, काही विचारायचं असेल कमेंटमध्ये तर तुम्ही विचारू शकता. आणि हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे कीबोर्डची तर त्यांना शेअर करा, नंबर शेअर करा. आणि परत अशा नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.